बुलढाण्याच्या अमोना गावामध्ये शेतकऱ्यांना थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना मागील 30 वर्षांपासून असा प्रवास करावा लागतोय। आठवड्याभरामध्ये निर्णय घ्या, अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमोन्याच्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अमोना गावची शेती या धरणामध्ये गेली, मात्र त्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही। हे जे लोक जे जात आहेत ना, हे अगदी जीवघेणा प्रवास करत या काठावरून त्या काठावरती जातात। जवळपास 1000 हेक्टर शेती जवळपास त्या पलीकडच्या काठावर आहे। निवेदन देऊन थकले, तक्रारी दिल्या, मात्र कोणीही या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही। परिणामी पलीकडच्या काठावरची शेती पडीत आहे आणि या बाजूच्या काठावरच्या शेतीमध्ये या डोलखेडा धरणाचं पाणी म्हणजे बॅकवॉटरचं पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान झालंय। साधा फक्त एक पूल बांधायचा आहे, जेणेकरून शेतकरी या काठावरून त्या काठावर शेती करण्यासाठी जातील आणि सुखी समृद्धी राहतील। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।